महाराष्ट्रामध्ये कधीही शिवसेना विरुद्ध भाजपा यांचे मतभेद झाले असले अनेकदा, तरी एकमेकांवरती चाल करून जाण्याची वेळ आमच्यावरती आली नव्हती. आमचे वैचारिक मतभेद झाले. आम्ही वेगळ्या निवडणुका लढलो. आम्ही सत्तेतून एकमेकांपासून दूर गेलो. आम्ही वेगळ्या निवडणुका लढलो. आम्ही सत्तेतून एकमेकांपासून दूर गेलो. पण बाहेरून जे घुसखोर आले भाजपात, त्यांनी हा माहोल निर्माण केला आणि त्याच्यातून या संघर्षाची ठिणगी पडली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये कायम एक वैचारिक नातेबंध राहिला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि हे बंध कायम राहतात. पण आम्ही कधीही एकमेकांच्या कार्यालयावर दगड मारले नाही. पण आता कोणीतरी बाहेरचा माणूस येतो आणि सांगतो शिवसेना भवनावर दगड मारू, शिवसेना भवन तोडू. हे मूळ भाजपचा माणूस कधी बोलणार नाही. लक्षात घ्या, हे बाहेरचे बाडगे बोलतात. कोणीतरी म्हणतो तिकडे जाऊन तू मुख्यमंत्र्यांच्या कानफडात मारीन, हे बाहेरची माणसं बोलतील. हे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीरभाऊ मुनगंटीवार, बरं का, हे कधी बोलणार नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्ट करतो, हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत, बरं का. जसं महाराष्ट्रात देशातून बांगलादेशचे घुसखोर हायदोस घालतात, पाकिस्तानचे घुसखोर हायदोस घालतात आणि आपण त्यांच्याविरुद्ध कारवाई करतो, माहोल बिघडवतात. बाळासाहेब सांगायचे तशा पद्धतीनं भाजपमध्ये जे बाहेरचे लोक आले आहेत त्यांनी हा माहोल बिघडवलेला आहे. आता कोणाला ते योग्य वाटत असतील तो ठीक है. तो दोनों पार्टियां कभी एक साथ आ सकती है, ऐसी कोई संभावना? देखिए, बात ऐसी है, हमारे रिश्ते ना कभी खराब हुए थे ना कभी खराब होंगे. हम एक वैचारिक बंधन से हमेशा जुड़े रहे और वो बंधन हिंदुत्व का. हम अलग हुए लेकिन हमने कभी एक दूसरे से जाति दुश्मनी का माहौल नहीं बनाया. कभी भी हम एक दूसरे के कार्यालय के ऊपर पत्थरबाजी नहीं की थी. एक दूसरे के कार्यकर्ताओं के ऊपर हमला नहीं किया था हमने. लेकिन ये इसलिए हुआ है कि जो बाहर से आए हुए लोग हैं बीजेपी में, वो चाहते हैं इस प्रकार का संघर्ष चले और हमारे नेतृत्व को आगे जाने दीजिए. उससे सबसे बड़ा खतरा मैं आपको बताना चाहता हूँ, महाराष्ट्र के बीजेपी के जो वर्तमान नेता है उनको है. भारतीय जनता पार्टी की शुद्धिकरण की ज़रूरत है. बहुत बड़ी पार्टी है, बहुत बड़ा बड़ा काम हिंदुत्व के लिए पार्टी ने किया है. हमने 25 साल उस पार्टी के साथ निकाले हैं. मुझे मालूम है बाला साहब ठाकरे जी और अटल जी के क्या रिश्ते थे, बाला साहब ठाकरे जी और अडवाणी जी के क्या रिश्ते थे, बाला साहब ठाकरे जी, उद्धव ठाकरे जी और मोदी जी के क्या रिश्ते थे और है, हमें मालूम है. लेकिन जिनको मालूम नहीं है, ये सब जो बाहर से आए हुए लोग हैं, वो इस प्रकार से शिवसेना और बाला साहब ठाकरे जी की पार्टी के ऊपर या उद्धव जी के ऊपर और हम सब के ऊपर कीचड़ उठा. भविष्य में दोबारा ऐसे रिश्ते बनने की कोई संभावना दिखती है? देखिए, राजनीति होती है, राजनीति में सिर्फ वैचारिक मतभेद होते हैं. जिस तरह से मिस्टर राणे ने जो शुरुआत की है उसे वैचारिक मतभेद नहीं कहते, वो तो जाति दुश्मनी निकालने की बात करते हैं.